सुस्वागतम सुस्वागतम. भोजनानंतरच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अतिशय छान जेवण झालेलं आहे सगळ्यांचं आणि तितकीच पुढची पण छान सत्र आपल्यासमोर सादर होणार आहेत. जरी दिवे थोडे मंद झाले असले तरी कोणीही डुलकी घ्यायचा अजिबात प्रयत्न करू नका, कारण तुम्हाला त्याची संधीच मिळणार नाही आहे. कारण आपला पुढचा कार्यक्रम अतिशय आपल्या दोन लाडकी व्यक्तिमत्व महाराष्ट्राची त्यांच्याबद्दलचं आहे आणि तो कार्यक्रम सादर करायला आपल्यासमोर येत आहेत अलकाताई जोशी. स्टॅटिस्टिक्स आणि इकॉनॉमिक्समध्ये पदवीधर, मराठी साहित्यात MA, पत्रकारितेचं शिक्षण, आर्किओलॉजीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन असा विविधांगी अभ्यास, वेगवेगळ्या क्षेत्राचा, वेगवेगळ्या ज्ञानशाखांचा अभ्यास त्यांनी केला आहे आणि त्या सर्व अभ्यासाच्या समागमातनं त्या आपल्यासमोर वेगवेगळे विषय मांडत असतात. कथा, ललित लेखन, प्रवास वर्णन असं त्यांचं लेखन नामवंत वृत्तपत्रात प्रकाशित झालेलं आहे. आपल्या समूहावर सुद्धा त्या वेळोवेळी त्यांचे अनुभव शेअर करत असतात. त्यातून त्यांच्या व्यासंगाची आपल्याला ओळख आहेच. मुंबई मेरी जान, मिरासदारी, सुर्वे मास्तर इत्यादी विविधपूर्ण सादरीकरणसुद्धा त्याचे कार्यक्रम त्या करत असतात. तर त्या आज आपल्यासमोर सादर करणार आहेत सुनीताबाई आणि पु ल देशपांडे यांच्या सहजीवनाची गोष्ट. तर मी अलकीताईंना विनंती करतो की त्यांनी आपला कार्यक्रम सादर केला. सन्माननीय व्यासपीठ, श्री शारदा सरस्वती देवी आणि इथे उपस्थित असलेले सगळे रसिकजन, गुणीजन, पुस्तकप्रेमी या सगळ्यांना मी स्नेहपूर्वक आणि सादर वंदन करते आणि माझ्या कार्यक्रमाला सुरुवात करते. सुनीताबाई देशपांडे, ज्यांना पु ल देशपांडे गमतीनी उपदेशपांडे असंही म्हणत असतात, हे दोघं जण महाराष्ट्राचं सांस्कृतिक फर्स्ट कपल असं म्हणलं तरी ते वावगं ठरणार नाही. सुनीताबाई देशपांडे यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि त्यांच्या या जन्मशताब्दी वर्षामध्ये मला सुनीताबाई जशा दिसल्या, जशा समजल्या तशा सादर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी मी तुझी गो पैंजणा हा 1.5 तासांचा कार्यक्रम ठिकठिकाणी सादर करत असते. 11 जानेवारीपासून कालपर्यंत त्याचे 15 प्रयोग झालेले आहेत आणि आज आपले कृष्णा सर, आपल्या पुस्तकप्रेमी समूहाचे सगळे ॲडमिन्स आणि तुम्ही सगळेजण यांनी मला या ठिकाणी सुनीताबाईंविषयी काहीतरी बोलायची संधी दिली, याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानते आहे. सुनीताबाई आणि पु ल यांच्याविषयी बोलायचं तर अशा कॅलिडोस्कोपिक व्यक्तिमत्वाबद्दल किती बोलणार, काय सांगणार, म्हणून आज मी फक्त या दोघांच्या अत्यंत मधुर अशा भावजीवनाबद्दल बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवात करते. सचिन सर, पहिली एव्ही. आवाज येत नाहीये. पहिल्यापासून लावूया. नमस्कार. सुनीताबाई आणि पु ल यांचं लग्न झालं तेव्हा त्यांच्या घरची पार्श्वभूमी अतिशय भिन्न होती. सुनीताबाईंचे वडील म्हणजे सदानंद महादेव ठाकूर हे रत्नागिरीचे प्रसिद्ध फौजदारी वकील होते. ठाकूर कुटुंबीय अतिशय सधन. सुनीताबाई अतिशय हुशार. त्यांना त्या काळी मॅट्रिकला 70% गुण मिळालेले होते. आपल्या बुद्धिमान मुलीनं आपल्यासारखंच फौजदारी वकील व्हावं असं अप्पांना नेहमी वाटत असे. पण सुनीताबाईंची स्वतःची इच्छा मात्र शिक्षिका व्हावं किंवा डॉक्टर व्हावं अशीच होती. 1942 साल या वर्षी महात्मा गांधींनी चले जाव आंदोलन पुकारलं. या आंदोलनात झोकून देत सुनीताबाईंनी आपलं घर आणि आपलं शिक्षणही अर्धवट सोडलं आणि त्या मुंबईत दाखल झाल्या.
क्रांतिकारकांची पत्रकं तयार करणं इतकंच काय तर बॉम्ब तयार करणं अशा अनेक भयंकर कामांमध्ये सुनीताबाई सामील झाल्या. त्यासाठी त्यांना अटकही झालेली होती. मुंबईत असताना स्वतःच्या पायावर उभं राहावं याकरता सुनीताबाईंनी ओरिएंट हायस्कूल दादर इथे शिक्षिकेची नोकरी पत्करली. याच हायस्कूलमध्ये पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे या अत्यंत प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाशी त्यांचा परिचय झाला आणि सुनीताबाईंच्या आयुष्यानं एक विलक्षण कलाटणी घेतली. कलाटणीच होती ती, कारण क्रांतिकार्यासाठी घर सोडलेल्या, शिक्षण सोडलेल्या सुनीताबाई भाईंच्या प्रेमात बुडाल्या आणि अण्णासाहेब सहस्रबुद्धेंना, जे त्यांचे चळवळीतले मार्गदर्शक होते, त्यांनी लग्नाबद्दल सल्ला विचारला. अण्णासाहेब म्हणाले, सुनीता, तू स्वतंत्र आहेस, झुंजारही आहेस. लग्न झाल्यानंतर मात्र तुझी तू राहणार नाहीस. याचा नीट विचार कर आणि नंतरच निर्णय घे. सुनीताबाईंनी तो निर्णय कसा घेतला माहितीये? सुनीताबाई म्हणतात, मी तरुण होते, भाईच्या प्रेमात पडले होते. मला त्याच्याबरोबर एकत्र राहायचं होतं आणि एकत्र राहायचं तर लग्न करायला हवं असं भाईला वाटत होतं. लग्नाच्या कर्मकांडाची कुठलीही आवश्यकता मला मात्र वाटत नव्हती. कर्मकांड करायचं नाही तर नोंदणी पद्धतीने सह्या करून विवाह करू असं भाईचं मत होतं. पण मग त्या सहीला तरी इतकं महत्त्व कशाला द्यायचं? ज्या क्षणी दूर व्हावंसं वाटेल त्या क्षणी ती सही तरी आपल्याला अडवणार आहे थोडीच. पण भाईला मनापासून वाटतंय ना की लग्न करावं, माझ्यासाठी हो म्हण असं तो म्हणतो आहे ना, मग ते लग्न करायला काय हरकत आहे? 80 वर्षांपूर्वी लग्नाच्या कर्मकांडाची किंवा विवाहाची कोणतीही आवश्यकता सुनीताबाईंना वाटत नव्हती. आज आपण ज्या लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल ऐकतो तो विचार सुनीताबाईंच्या डोक्यात घोळत होता. हे ऐकलं वाचलं की अचंबा वाटतो. पुलंशी लग्न झाल्यानंतर 1956 पर्यंतची जवळपास 10 वर्ष त्यांच्या संसारामध्ये प्रचंड आर्थिक ओढाताण सुरू होती. जुलै महिन्यात सुनीताबाईंचा वाढदिवस येत असे. तुझ्या वाढदिवसाला काय भेट देऊ सुनीता असं पुलंनी त्यांना एकदा विचारलं. तुझे आहे तुझपाशी या नाटकाचा 3रा अंक पुलंच्या हातून अनेक दिवस रेंगाळलाय हे बाईंनी हेरलेलं होतं. तेव्हा याच नाटकाचा 3रा अंक मला भेट म्हणून दे हं भाई असं सुनीताबाईंनी बजावलं. पुलंनीही ते मनावर घेतलं. खोलीत एकटाकी लिहून त्यांनी तो 3रा अंक पूर्ण केला आणि संपूर्ण नाटक अतिशय प्रेमाने सुनीताबाईंच्या हातात वाढदिवसाची भेट म्हणून ठेवलं. या नाटकानंतर त्यांच्या संसाराला आर्थिक स्थैर्य लाभलं, सुबत्ता आली. उन्हात चांदणं हसलं. AV2 प्लीज. भाईंमुळे माणिकबाईंसारख्या अनेक प्रतिभावंतांचं गणगोत सुनीताबाईंनाही लाभलं. मग धारवाडला मनसूर अण्णांकडे, देवासला कुमारजींकडे अशा अनेकांकडे त्यांचं वास्तव्य व्हायला लागलं. या सगळ्यांच्या उत्स्फूर्त आणि अनवट मैफिली पुलंच्या घरातही अचानक रंगायला लागल्या.
या सर्वांचं पथ्यपाणी सांभाळण्याची सुखद जबाबदारी सुनीताबाई स्वतः घेत असत. भाई आणि सुनीताबाईंच्या जीवनात हक्कानं येणाऱ्या, त्यांच्या घरी राहणाऱ्या सुहृदांच्या अत्यंत हळव्या आठवणी सुनीताबाईंनी सोयरे सकळ या त्यांच्या पुस्तकात लिहून ठेवलेल्या आहेत. मल्लिकार्जुन मनसूर, वसंतराव देशपांडे, कुमार, त्यांच्या पत्नी असे कितीतरी जण म्हणजे पुलंचे गणगोत. हे गणगोत म्हणजे त्यांचं खरं वैभव होतं, खरं ऐश्वर होतं. पण हे सोयरे सकळ एक एक करून हरपले. एक एक तारा निखरून पडावा तसे एक एक जण एक्झिट घेऊन निघून गेले. आधी वसंतराव, मग कुमारजी, नंतर मनसूरअण्णा इहलोक सोडून गेले. घरातल्या अहर्निश मैफिली थांबल्या. स्वरांची सारी श्रीमंतीच जणू गोठून गेली. पु ल आणि सुनीताबाई या दोघांसाठी हे फार मोठे आघात होते. ऐकूया ऋणानुबंधाच्या हळव्या गाठी. एव्ही 3. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या घाटी भेटीत पृष्ठता मोठी, भेटीत पृष्ठता मोठी. आ आ आ आ सुनीताबाई उत्तम गृहिणी होत्या. घरातला स्वयंपाक कितीही पाहुणे आले तरी त्या एका हाती काटेकोर नियोजन करून पूर्ण करायच्या. घोटभर पाणी वाया गेलेलंही सुनीताबाईंना खपत नसे. त्यांच्या या काटकसरीपणाची टिंगल भाईंसकट सगळेजण अगदी यथेच्छ करत असत. पुष्पगुच्छ घरी आले की सुनीताबाई फुलदाण्या सजवत. फुलं जशी जशी सुकतील तशी तशी त्या ती काढून टाकत. पाणी दररोज बदलत. जवळपास 20 दिवस त्या ते पुष्पगुच्छ टिकवून ठेवत असत. भाई त्यावर खूप चेष्टा करत म्हणायचे, इतर करतात तो जपानी एकेबाना आणि सुनीता तू महिनाभर करतेस तो सुकेबाना. शास्त्रज्ञ जयंत नारळीकर त्यांनी दिलेलं घरच्या अनंताचं एक फूल बाईंनी जवळपास 15 दिवस टिकवून दाखवलेलं होतं. या जयंत नारळीकरांच्याच घरी केम्ब्रिजला असताना बटाट्याची चाळ या प्रहसनाचं वाचन पुलंनी केलेलं होतं. बटाट्याची चाळचे प्रयोग पारल्यात आल्यानंतर पुलंनी INT या संस्थेला दिले. चाळ अक्षरशः मुसळधार पावसासारखं धो धो चाललं. या नाटकाला प्रसिद्धी आणि आर्थिक लाभ प्रचंड झाला. सुनीताबाई या प्रहसनाला बेरर चेक असं म्हणत असत. बटाट्याच्या चाळीचं कौतुक इतकं झालं ना की काही विघ्नसंतोषी लोकांच्या ते डोळ्यावर आलं. एकदा भाईंसाठी त्यांना आवडणारी पानपट्टी घेऊन एक सद्गृहस्थ त्यांना विंगमध्ये पाठीमागे भेटायला आले. योगायोगानं सुनीताबाईंनी ती पानपट्टी आधी स्वतःच्या हातात घेतली आणि भाईला ती देण्यापूर्वी अचानक त्यांना काहीतरी वाटलं म्हणून ती उघडून पाहिली. पाहतात तर काय, त्या पानपट्टीमध्ये लहान लहान खिळे भरलेले होते. या दोघांचं अद्वैत किती विलक्षण होतं हे अशा काही प्रसंगांमध्ये आपल्याला समजतं. पुलंचे हे बहुरूपी प्रयोग तुफान वेगाने व्हायला लागले बरं का. शिवाय नाटकाचे दौरे, गाणी हे सगळं असायचं. हे सगळं करताना प्रवासाची दगदग पुष्कळ वाढली. ती कमी व्हावी यासाठी या दोघांनी एक काळी ॲम्बेसेडर गाडी विकत घेतली. आणि पुलंना ड्रायव्हिंग वगैरे जमण्यातलं नव्हतंच. अहो साधं गाडीची काच खाली करायची ना तर ते फटकन गाडीचं दार उघडून बसत असत. हे सगळं पाहून सुनीताबाईंनी पुलंच्या गाडीचं सारथ्य स्वतःहूनच पत्करलं. मुळात त्यावेळेला गाड्यांची संख्या अतिशय कमी आणि गाडी चालवणारी बाई ती तर महादुर्मिळ. एक प्रसंग सांगते. कोल्हापूरच्या जवळ एका खेड्यामध्ये एक कार्यक्रम ठरला. पुलंची आणि सुनीताबाईंची गाडी अशी शाळेच्या पटांगणामध्ये शिरली. तेव्हा काही मुलं मैदानात खेळत होती.
त्यांनी गाडीकडे पाहिलं आणि ती दचकलीच. धावा धावा, बाई गाडी चालवतीया, बाई गाडी चालवतीया. इतक्यात एका थोड्याशा मोठ्या आणि समंजस मुलानं त्यांना थोपवलं आणि तो म्हणाला, अरे नगा घाबरू, शिकवणारा बाप्या बाजूला बसलाय बघा की. बघा, काहीही न येणाऱ्या शिकवणाऱ्या बाप्याची कॉलर उगीच मधल्यामध्ये टाईट झाली की नाही. पुलंच्या घरी अनेक प्रकारची माणसं असंख्य वेळा त्यांना भेटायला येत असत. आपल्या आवडत्या दैवताला भेटताना त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागत. रसिकांचं इतकं उदंड उत्कट प्रेम लाभणं हे खरंच दुर्मिळ आहे. पण माणसांच्या या सतत वाहणाऱ्या ओघामुळे या दोघांना कधीही एकांत असा लाभला नाही. पण एक दिवस मात्र तसा उजाडला बरं का. पु ल आणि सुनीताबाई यांना कधीही एकांत लाभत नसला तरी तो दिवस होता मुसळधार पावसाचा. बाहेर मुसळधार पाऊस, घरामध्ये हे दोघच जण. सुनीताबाई आतल्या खोलीत आवरावर करत बसलेल्या आणि पु ल बाहेरच्या खोलीत काहीतरी वाचत बसलेले. पुलंची हार्मोनियम आतल्या खोलीत सुनीताबाईंनी अगदी स्वच्छ पुसली आणि आता ती पुन्हा बॉक्समध्ये बंद करून ठेवणार. इतक्यात बाईंना काय वाटलं कोण जाणे, ती हार्मोनियम हातात घेऊन त्या बाहेरच्या खोलीत आल्या. त्यांनी भाईंसमोर ती हार्मोनियम ठेवली आणि म्हणाल्या, भाई वाजवणार आहे काहीतरी. काय वाजवू सुनीता, सांग बरं. वाजव ना, काहीही वाजव. गगनी उगवला सायंतारा वाजवतोस. भाईंची बोटं स्वरपट्टीवर फिरली. कवी अनिलांची ही कविता. गगनी उगवला सायंतारा, गगनी उगवला सायंतारा, मंद सुशीतल वाहे वारा, गगनी उगवला सायंतारा. बैस जवळ ये बघही पश्चिम, बैस जवळ ये बघही पश्चिम, कोमल रंगी खुलली अनुपम, ये नेत्री ती घेऊ साठवणी, गालावरती गाल ठेवणी, घेई मम हृदयात निवारा, गगनी उगवला सायंतारा, मंद सुशीतल वाहे वारा, गगनी उगवला सायंतारा. त्या दुर्मिळ क्षणांमध्ये आता आपल्या पापण्यांची मर्यादा ओलांडून आनंदाश्रूंच्या एकांत क्षणाच्या सरी डोळ्यातून सरसर वाहू लागणार असं बाईंना वाटत असतानाच अचानक दारावरची बेल वाजली. सूर थबकले, शब्द थांबले, आनंद खंडला. सुनीताबाई पटकन उठल्या. त्यांनी ती हार्मोनियम आतमध्ये नेऊन बॉक्समध्ये बंद करून टाकली. या क्षणांबद्दल सुनीताबाई लिहितात, या क्षणी कोणीतरी आलं, तंद्री भंगली हे बरंच झालं. आनंद पचवायला वाटतो तितका सोपा नसतोच, नाही का. आणीबाणीचे ते भयंकर दिवस आठवा. या दिवसात जयप्रकाशजींची एक डायरी स्वगत या नावानं पुलंनी मराठीमध्ये अनुवादित केली. पण घरावर धाड पडेल या भीतीनं झेरॉक्स काढायची सोय नव्हती. मग सुनीताबाई त्याच्या कार्बन घालून प्रतींवर प्रती तयार करत असत. आणीबाणीनंतरच्या विजय सभांना पुलंनी उपस्थित राहावं अशी जनतेची प्रचंड इच्छा होती. पुण्याला SP कॉलेज ग्राउंडवर सभा होती, परंतु भाईनं या सभेला जाऊ नये असं सुनीताबाईंनी कठोरपणे बजावलं. कारण या सभेत जे घडेल ते राजकारण असेल आणि त्यापासून आपण अलिप्त राहिलं पाहिजे, ही बाईंची भूमिका होती. शेवटी पुलंचं 3 मिनिटाचं रेकॉर्डेड भाषण त्या सभेमध्ये ऐकवण्यात आलं. भाईंच्या सगळ्या आजारपणात बाईंनी जी शुश्रूषा केली ना, त्याला तोड नाही. भाईचं शारीरिक आरोग्य ढासळत होतं हे त्यांना दिसत होतं, पण मानसिकदृष्ट्या तो खचू नये यासाठी सुनीताबाई कायम सजग असायच्या. एकदा पुण्याच्या कोथरूडमध्ये एका रस्त्याला GA कुलकर्णींचं नाव द्यायचा समारंभ ठरला. सगळेजण त्या समारंभाला निघाले. दारातून बाहेर पडत असताना अचानक भाई उत्स्फूर्तपणे दाराची कडी लावायला निघाले. पार्किन्सनमुळे, कंपामुळे त्यांना ते जमेना. त्यांचा चेहरा पडला. भाईचा तो पडलेला चेहरा पाहून सुनीताबाई पुढे सरसावल्या. त्यांनी दाराची कडी अशी अलगद अर्धवटच लावली आणि भाईकडे वळून त्याला म्हणाला, भाई आता लाव बघू कडी, तू बघ, तुला ते सहज जमेल.
दिनांक 12 जून 2000 या दिवशी महाराष्ट्राचे लाडके पु ल देशपांडे हा इहलोक सोडून निघून गेले. उभा महाराष्ट्र हेलावला. पुलंच्या अंत्यदर्शनासाठी लोकांची रीघ लागली आणि पुण्यातल्या एका रिक्षावाल्यानं आपल्या रिक्षावर पाटी लावली, सॉरी सुनीताबाई, आणि अंत्यदर्शनासाठी जाणाऱ्या लोकांकडनं एकही पैसा घेतला नाही. भाई गेल्यानंतर त्यांच्या मागे सुनीताबाई 9 वर्ष होत्या. भाई गेला म्हणजे नक्की काय घडलं हे फक्त सुनीताबाईंना माहिती होतं, कारण भाई हा त्यांचा सगळ्यात जवळचा मित्र होता. त्यांच्या आयुष्याचा फार मोठा तुकडा निखळून गेला होता. या घटनेनंतर सुनीताबाईंनी स्वतःला घरातच थोपवलं. दुःखानं बाई विकल झाल्या असं नव्हे, पण एकटं राहण्याची त्यांना जी सवय होती ती आणखीन तीव्र झाली. स्वतःचं मृत्यूपत्रही सुनीताबाईंनी तयार करून घेतलं आणि कोणत्याही कृत्रिम उपायांनी माझा देह जगवू नका असं त्यात निक्षून लिहून ठेवलं. 7 नोव्हेंबर 2009 या दिवशी सुनीताबाई निजधामाला गेल्या. बाई नास्तिक, आत्म्याचं आत्म्याशी मिलन वगैरे प्रकारावर त्यांचा विश्वास असणंच शक्य नव्हतं. पण या दोघांवर प्राणा इतकं प्रेम करणाऱ्या तुम्हाला मला असं वाटतं की या दिवशी बाई भाईंच्या भेटीला निघून गेल्या असतील. तिथेच कुठेतरी हे दोघं जण जवळ बसून आपल्या आसपास कवितांची पुस्तकं सांभाळत असतील. भाई आरामखुर्चीत विश्रांती घेत असतील आणि बाई त्यांना लिहिण्याची खाण्याची रसद पुरवत असतील. दोघं एकत्र अनेक कवितांच्या ओळींमागून ओळी गात असतील. जाहला सूर्यास्तराणी खोल पाणी जातसे, जाहला सूर्यास्तराणी खोल पाणी जातसे, दूर जातो रान पक्षी ऐल आता येतसे. मेघ रेंगाळून गेला क्षितिज रेघी किरमिजी, मेघ रेंगाळून गेला क्षितिज रेघी किरमिजी, वाजती या मंद घंटा कंप त्यांचे गोरजी. वेळुरंध्री का परंतु जीव घेणी स्तब्धता, वेळुरंध्री का परंतु जीव घेणी स्तब्धता, का समेच्या पूर्वीची ही आर्त आहे शांतता, का समेच्या पूर्वीची ही आर्त आहे शांतता. जाहला सूर्यास्तराणी खोल पाणी जातसे, दूर जातो रान पक्षी ऐल आता येतसे. जाहला सूर्यास्तराणी, जाहला सूर्यास्तराणी. एवी शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले, शब्दांच्या पलीकडले. प्रथम तुला पाहिजले आणिक घडून येते घडले, घडून येते घडले, घडून येते घडले. अर्थ नवा गीताच मिळाला, अर्थ नवा गीताच मिळाला. छंद नवा अंताल निराळा, छंद नवा अंताल निराळा. त्या दिवशी का प्रथमच माते सूर सांग अवघडले, अवघडले, सूर सांग अवघडले. शब्दा वाचून कळले सारे,
मिठीत तुझिया या विश्वाचे रहस्य मज उलगडले उलगडले रहस्य मज उलगडले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या